आणि आता सविस्तर बातमीपत्र। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या विरोधात फेब्रुवारी महिन्यात शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे। अशोक खरातनं पीडित तरुणीला तुझे वडील मरून जातील अशी भीती दाखवत नीरज विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याचं सांगितल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। याचाच अर्थ खरातकडनं पीडितेवर दबाव टाकवला जात होता। नीरजकडनं गुन्हा नोंदवण्यासाठी हा दबाव। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव प्रकरणातला एक मोठा ट्विस्ट आपण बघतोय। नीरजवर गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आलेला होता। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल, या प्रकरणातली काय नवीन माहिती आहे? सौरभ, खरं आहे की आपण बघितलं तर या संपूर्ण अशोक खराच्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत। काल देखील न्यायालयामध्ये आपण बघितलं तर एक खळबळ उडालेली होती, कारण जे काही दावा सरकारी पक्षाकडून करण्यात आलेला होता की या अशोक खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। त्याच्याकडे पिस्टलही सापडली होती, तो विकृत मनाचा आहे, विकृत वृत्ती आहेत आणि त्यामुळे नरबळीचा संशय घेण्यात आला होता। त्यांनी काय हरणाची देखील शिकार केली का, हा देखील संशय व्यक्त केला जात होता। दरम्यान हे सगळं काही समोर येत असताना आता जे काही समोर आलंय, म्हणजे जो 7वा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे, यामध्ये जी पीडित महिला आहे ती पीडित महिला खरं तर शिर्डीमध्ये तिने पोलीस ठाण्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये नीरज जाधव विरोधात एक गुन्हा दाखल केलेला होता आणि हे जे काही प्रकरण होतं, जी काही तक्रार तिने शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली होती ती खोटी तक्रार होती आणि ही तक्रार बाबाच्याच सांगण्यावरून करण्यात आली होती, हे देखील समोर आलेलं आहे। पीडित महिलेवरती, जी पीडित तरुणी आहेत, तिची आणि या बाबाची ओळख कशी झाली होती, तर हे संपूर्ण जे कुटुंब आहेत पीडित तरुणीचं, त्यांना शेती ही घ्यायची होती आणि ती शेती चांगली आहे की नाही ती जमीन, त्याचा सल्ला घेण्यासाठी ते बाबाकडे गेले होते। मात्र बाबांनी ती जमीन घेऊ नका असं सांगितलं होतं आणि त्या तरुणीला तुझं मी करिअर घडवून देईल असं आमिष हे दाखवलं होतं आणि असे आमिष दाखवत मी महादेवचा अवतार आहेत असं देखील सांगत तिच्यावरती अत्याचार हे केले होते। अत्याचाराला विरोध केला तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तुझ्या घरच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं त्यांनी सांगितलं होतं। दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर काही दिवसातच त्या पीडित तरुणीला काय आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवरती मिळाले होते। यानंतर या कुटुंबियांनी जाऊन बाबाला याबाबत विचारणा केली असता बाबाने सांगितलं होतं की हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते खरं तर खोटं आहे, त्याला कोणताही अर्थ नाहीत असं सांगितलं। मात्र असं असतानाच पीडित तरुणीला त्यांनी एकटीला बोलवत जर तू खरंच पोलिसांना सांगितलं तर तुझे वडील मरून जातील अशी भीतीही दाखवली वडिलांच्या नावाने आणि पीडित तरुणीला नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला सांगितली की त्यांनीच मला हे फोटो जे आहेत, व्हिडिओ जे आहेत आक्षेपार्ह मोबाईलवरती पाठवले होते। दरम्यान आता जे काही प्रकरण संपूर्ण समोर आले आहेत, पीडित महिला या समोर येत आहेत, पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होत आहेत आणि दरम्यान हाच धीर तिने बाळगला, भीती न बाळगता ती महिला जी आहे ती नाशिक पोलिसांकडे आली आणि तिने सर्व काही आपबीती सांगितलेली आहेत आणि तिने ही तक्रार दिलीत आणि आता अशोक खरात विरोधातच गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। मात्र एकंदरीतच हे संपूर्ण प्रकरण देखील धक्कादायक आहेत। जवळपास तिच्यावरती 6 महिने तिच्यावरती अत्याचार हे करण्यात आले आहेत, तिला देखील गुंगीचं औषध देण्यात आलेलं होतं, तिला संमोहित केलं होतं असं देखील दावा जो आहे तो पीडित तरुणीने केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आता 7वा गुन्हा दाखल झालेला आहे। अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला बघायला मिळते आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल। करिअर घडवण्याच्या आमिषानं तरुणीवर अत्याचाराचा आरोप आहे। मी महादेवाचा अवतार आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, तुझं करिअर घडवेन असं सांगत तिचा विश्वास संपादन केलेला होता। तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिण्यास देत संमोहनाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवत अत्याचार केल्याचा दावा करण्यात येतोय आणि जर विरोध केला तर दैवी शक्तीनं कुटुंब उद्ध्वस्त करण्याची पीडितेला धमकी दिली। जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या 6 महिन्यांच्या काळात वारंवार अत्याचार करण्यात आले।